मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये कारचे जेदे आणि उतराळूचे खोपडे यांच्यामध्ये पिढ्यानपिढ्याचे वैर होते. बिदरच्या बादशाकडून आबाजी जेद्यांना देशमुखांची वतनाची सनद मिळाली. ती घेऊन येत असताना ती बातमी खोपड्यांना कळताच गाडे खिंडीत गाठून जेद्यांना त्यांनी ठार मारले. तेव्हा जेद्याच्या वंशाने हे वैर पुढील पिढीत चालू ठेवले आणि खोपड्यांची एक लग्न करवणे या मुक्कामी येत असताना पाळत ठेवून लग्नाचे सारे वऱ्हाडच कापून काढले. या हत्याकांडामध्ये बायकाही कापल्या गेल्या. चोरगे सिळमकरांचे वैरही असेच होते. पायगुडे ढमाले देशमुख यांच्यामध्ये जीवघेणी हाणामारी चालूच होती. पाटीलकीसाठी कोंडाजी तानवणे लोमाजीच्या कुटुंबास ठार मारले. लोमाजीच्या कुटुंबाने कोंडाजीस मारले. कानदखोरातील बळवंतराव देशमुखांनी आपल्या भाईबंधासाठी गावावरती हल्ला करून कापापाक केली आणि घरदारी पेटवून दिली. त्या आगीमध्ये 10 बैलगाड्या आणि 10 म्हशी जळून खाक झाली. अशी बेबंदशाही शिवकालात माजलेली होती. या साऱ्या लोकांना स्वराज्याच्या छत्राखाली आणण्यासाठी शिवरायांनी आटोकाट प्रयत्न केले आणि त्यामध्ये शिवराय यशस्वी झाले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी